लाडकी बहीण ई-के.वाय.सी बंद झाली. 1,500 रुपये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला. 31 डिसेंबर 2025 रोजी 1,500 रुपये आले नाहीत. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. 1 जानेवारी 2026 पासून लाडकी बहीण ई-के.वाय.सी करण्याबाबतचं अधिकृत वेबसाईटवरती आता बंद करण्यात आलेला आहे. आता विषय असा आहे की 1 जानेवारी 2026 पासून ई-के.वाय.सी पात्र आणि अपात्र या ठिकाणी लाभार्थी समजणार आहेत. म्हणजे आता ज्या महिलांनी ई-के.वाय.सी केलं नाही आणि त्या महिला पात्र आहेत, तर अशा महिलासुद्धा या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई-के.वाय.सी करताना सांगण्यात आलं होतं की ज्यांचे पती किंवा वडील ह्यात नाही, घटस्फोटित आहेत, त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचं होतं. आता ज्या महिलांनी ई-के.वाय.सी केले पण अंगणवाडीमध्ये ते प्रमाणपत्र दिलं नाही, तर असे लाभार्थी अपात्र ठरवण्यात येतील. तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता, आधी ज्या महिला लाडक्या बहीण योजना याचा लाभ उचलत होत्या, त्यांचा जो लाभ आहे 31 डिसेंबरपर्यंत मिळेल. पण के.वाय.सी पात्र आणि अपात्र राहिल्यास लाभ मिळू किंवा शकत नाही, हे लक्षात ठेवावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी आता ज्यांनी संपूर्ण ई-के.वाय.सी केलेला आहे ते 1 जानेवारी 2026 पासून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ उचलण्यासाठी पात्र राहतील. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला जास्ती शेअर व सबस्क्राईब करा.